ती महिलाची एवढी विचित्र अवस्था होती की ती पाण्यासारखी नव्हती. आणि मी त्यावेळेस माझ्यावरती काय अत्याचार केला आणि मला इथं आणून बांधलं. जी महिला होती ती इथं बांधून ठेवलेली होती, घाबरलेली होती आणि ह्याच खांबाला समोर बांधलेलं होतं ते. बीड तालुक्यातील हिवरापाडी या गावामध्ये 4-5 दिवसापूर्वी महिलेसोबत अशी विचित्र अशी घटना घडली होती. राहत्या घरातून त्या महिलेला उचलून नेऊन तिच्यावरती अत्याचार करण्यात आला होता आणि याच चावडीवरती त्या महिलेला बांधून ठेवण्यात आलं होतं. रात्रभर अक्षरशः महिला या चावडीवरती तिला या लोखंडी खांबाला बांधून ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस गावातील नागरिक असतील, या नागरिकांनी सकाळी आल्यानंतर पहाटेच्या वेळेला इथे पाहिलं, त्यावेळेस त्या महिलेची विचारपूस केली. आणि तर आपण ते नागरिक आहेत प्रत्यक्षदर्शी, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय घटना होती आणि काय परिस्थिती होती आणि काय कारण होतं, काय कळेल का? सर मी काय झालं, सकाळी दररोजच्या प्रमाणे सकाळी 10 तारखेला गावात दूध घालण्यासाठी आलतो. ज्यावेळेस मी पाहिलं तर काय जी महिला होती ती इथं बांधून ठेवलेली होती आणि एक विशिक नागरिक एक पाहत होते तिला. आणि महिला एक म्हणजे बेशुद्ध अवस्थेत म्हणजे एकदम घायल झालेली होती. ते पहिल्या मी वरी आलो आणि विचारपूस आम्ही त्या महिलेला सर्व गावकऱ्याने विचारपूस केली असता त्या महिलेने आम्हाला असं सांगितलं की माझ्यावरती मला आणून म्हणजे संध्याकाळी कोणी आणलं आणि तोंड बांधलं माझं. आणि मी त्यावेळेस माझ्यावरती काय अत्याचार केला आणि मला इथं आणून बांधलं. पण आम्ही तिला नाव विचारलं असता ती महिला म्हणली की मला काही समजलं नाही, मला म्हणजे मी एकदम बेशुद्ध अवस्थेत झालेले होते आणि मला आता सुद्ध आलेले आहे असं तिने आम्हाला सांगितलं. ही घटना कधीची आहे आणि कुठल्या वेळेला ही घडली होती, तुम्हाला केव्हा कळालं? 10 तारखेला म्हणजे सकाळी आम्ही इथं आले असताना म्हणजे 10 तारखेला सकाळी आम्हाला ही घटना समजली महिला दिसल्याच्या नंतर. काय परिस्थिती आहे आणि तुम्ही ज्यावेळेस ते पाहिलं त्यावेळेस काय परिस्थिती ती महिला या ठिकाणी मिळाली आणि कोणी हे कृत्य केलं असावं, काय सांगता? ते नाही आपल्याला एवढं डिटेलमध्ये माहिती आहे, पण महिला घाबरलेली होती आणि ह्याच खांबाला समोर बांधलेलं होतं तिला, एवढं आम्ही बघितलं. ते काय आता मागणी असेल, न्यायाच्या त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे, गावकरी म्हणून काय भूमिका असेल? नाही, महिला सबलीकरण झालं पाहिजे आणि महिलाला पूर्णपणे तिचं जे अत्याचार झाला आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे. गावकरी म्हणून आणि तुम्ही प्रत्यक्षदर्शी म्हणून जो सरकारकडनं महिलेसाठी सक्षम असे कायदे आहेत, पण तरी देखील या घटना वारंवार महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये घडतायत, पाहायला मिळतात, काय आव्हान असेल आणि काय सांगा? म्हणजे अशी घटना जर मी म्हणतो कुठंच घडू नये आणि हे महिलावरती जी वारंवार अत्याचार होतात ते व्हायला नाही पाहिजेत. आणि आमची गावकऱ्याच्या वतीने एवढीच मागणी आहे की ह्या घटनेची सखोल चौकशी करून जो आरोपी असेल त्याला योग्य ती त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. कारण की पुन्हा असे वारंवार गुन्हे व्हायला नाही पाहिजे. ज्यावेळेस आम्ही महिला बघितली त्यावेळेस ती महिलाची एवढी विचित्र अवस्था होती की ती पाण्यासारखी नव्हती. ही गावकऱ्यांची भावना आहे आणि ज्या खांबाला महिलेला बांधून ठेवलं होतं तो हाच खांब आहे आणि हेच ते ठिकाण आहे, ती गावची चावडी आहे. या ठिकाणी त्या महिलेला डांबून ठेवण्यात आलं होतं. असा त्या महिलेवरती अत्याचार केल्यानंतर या ठिकाणी त्या महिलेला डांबून ठेवलं आणि आता यानंतर महिला आयोगाने आता यामध्ये प्रखर भूमिका घेतली आहे. ज्या रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, यांनी ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे आणि ज्या आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी देखील रुपाली चाकणकर यांनी मागणी केलेली आहे. LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड.